सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। शिरूर तालुक्यातील पाबळ या ठिकाणी कामगार तलाठी म्हणून कार्यरत असणारे पवन अशोक बांदल यांचा मृतदेह शिरूर तालुक्यातील करडे येथील त्यांच्याच शेतामधील विहिरीमध्ये आढळून आलाय। दरम्यान या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरीही आत्महत्या आहे की हत्या याबाबत शंका व्यक्त करण्यात येते। पवन बांदल हे मंगळवारी 29 एप्रिल रोजी सकाळी घरून नेहमीप्रमाणे पाबळ इथे कामावरती जात असल्याचं सांगून निघाले होते। त्यावेळी त्यांनी सोबत शासकीय दप्तर आणि जेवणाचा डबा घेतला होता। निघताना त्यांचा भाऊ श्रीनिवास बांदल यांनी शेतामधील विहिरीवरील मोटर पंप चालू करण्यास सांगितलं होतं। दरम्यान सुमारे 1:15च्या सुमारास श्रीनिवास बांदल हे पाणी चालू झालं नाही म्हणून पवन जाताना पंप चालू करण्यास विसरून गेला की काय असं म्हणून विहिरीकडे गेले असता त्यांना तिथे पवन यांची गाडी आणि बॅग दिसली। त्यांनी विहिरीमध्ये पाहिल्यानंतर पाण्यामध्ये पवन यांचा मृतदेह तरंगताना आढळून आलाय। त्यांनी तात्काळ गावामधील नागरिकांना आणि पोलिसांना या संदर्भात माहिती दिली आहे। पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीमधनं बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नावरे येथील रुग्णालयामध्ये पाठवला। त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। तरी या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बोथे हे करतायत। पवन बांदल यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून तलाठी परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते। सध्या ते पाबळ इथे कामगार तलाठी म्हणून काम करत होते। त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। यापूर्वी देखील असेच काही वर्षांपूर्वी पाबळ पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रल्हाद सातपुते यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता। त्यांची नोंद शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू अशीच झाली होती। त्यामुळे अशी वेळ सरकारी अधिकारी यांच्यावरती येणं हे कुठेतरी शंकास्पद आहे। तसेच या ना त्या प्रकारे उच्च शिक्षित अधिकारी प्राप्त झालेली लोक आत्महत्यासारख्या गोष्टीची पावलं उचलत आहेत। या गोष्टीकडे सरकार आणि सक्षम यंत्रणांनी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। सुनील पिंगळे, सी 24 तास, शिक्रापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा